हे आहे अन्नमय कोशाचं वर्णन. आता त्याच्या अंतर्गत आतमध्ये दुसरा जो कोश येतो तो आहे प्राणमय कोश. प्राण म्हणजे हवा असा त्याचा अर्थ इथे घ्यायचा नाहीये. प्राणमय म्हणजे काय अर्थ येतो तर शरीराला, मनाला, बुद्धीला, कर्मेंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना जी कार्यशक्ती मिळते बरं का, प्रत्येकाला कर्म करण्यासाठी जी कर्मशक्ती मिळते ती आपल्या शरीरामध्ये खेळत राहणाऱ्या प्राणमय कोशामुळे ती आपल्याला मिळत असते. परंतु जरी इंद्रियांना, कर्मेंद्रियांना ही शक्ती मिळत असली तरी सुद्धा प्राणमय